जोक्स बघा, पोट धरून हसा. कोंबडी अंडी देते, गाय दूध देते, पण असा कोण आहे जो दोन्ही देतो? दुकानदार. मी लहानपणापासूनच हुशार आहे, पण आई शपथ कधी गर्व नाही दाखवला राव. टीचर. काल शाळेत का आला नव्हतास? मी. आजी वारली टीचर. मागच्या महिन्यात पण हेच कारण दिलंस. होतोस तू. मी. आजोबांनी 2 लग्न केली होती ना. कुणीतरी मला सांगितलं होतं की कुत्रा मागे लागला तर घाबरून पळू नकोस, तिथेच बस. कुत्रा काहीच करणार नाही. आज सकाळीच कुत्रा माझ्या मागे लागला. मी लगेच तिथे बसलो. कुत्राही तिथेच बसलाय. आता संध्याकाळ व्हायला आली. आम्ही दोघेही तिथेच बसून आहोत. मोहरी. वजन करण्यासाठी फायदेशीर. काय करावे? 1 वाटीभर मोहरी घ्या. ती खाली जमिनीवर टाका आणि खाली वाकून एक एक दाणा उचलून परत वाटीत भरा. हा व्यायाम आठवड्यातून 3 दिवस करा. हे चांगले जमायला लागल्यानंतर तुम्ही खसखस घेऊन पुन्हा तेच करा आणि पहा महिन्यात तुमची 0 फिगर कशी होते ते. असं कुठं असतंय काय? बायका स्वतः नवऱ्यावर प्रेम करत नाहीत आणि दुसरी कोणी करत असेल तिला पण करून देत नाहीत. एक महान पुरुषाने म्हटलं होतं, आदर करायचा असेल तर बायकोचा करा, काळजी घ्यायची असेल तर बायकोची घ्या, प्रेम करायचे असेल तर बायकोचं करा. परंतु बायको कोणाची हे महान पुरुषाने सांगितलेच नाही. 1 करोडचा प्रश्न. बायकोचे पाय दाबणे ही सेवा आहे की प्रेम? गण्याचे 5 करोडचे उत्तर. बायको स्वतःची असेल तर सेवा व दुसऱ्याचे असेल तर प्रेम. ती बोलली, माझ्यासारखी दुसरी तुला भेटणार नाही. मी. तिचं नाव लिहून फेसबुकवर सर्च केलं. तिच्यासारख्या 56 सापडल्या. पोरींची काही कमी नाही. एक मुलगी. मी घटस्फोट घेणार आहे. दुसरी. अगं आता तर तुझं लग्न झालं आणि नवरा तर कबड्डी चॅम्पियन आहे ना. मुलगी. तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे. नुसता टच करतो आणि पळून जातो. नवरा. बायकोचे कडाक्याचे भांडण होते. बायको मुलाला सोडून माहेरी निघून जाते. थोड्या वेळाने तिची सासू फोन करते व सुनेला घेते आणि सुनेला लावते. सुनबाई लवकर ये, कार्ट बिथरलंय. सुनबाई. तुमचं का माझं? प्रेम. मी एकटाच प्लेटमधून शेवपुरी खात होते. मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो. मुलगी लाजून म्हणाले, असं काय पाहतोय? मुलगा चिडून, थोडं थोडं खाना भिकारे, माझ्या वाटणीला काहीच येईना. माझा जानू जेवला का पासून ते कुत्र्या तूच माझ्या मागे लागला होतास पर्यंतचा निखळ प्रवास म्हणजे प्रेमविवाह. माणूस कितीही मोठा असू द्या हो आणि कितीही मोठ्या पदावर असू द्या, पण शेवटी सासूरवाडीला त्याला बायकोच्या नावानेच ओळखतात. भुरीचा नवरा, वंदीचा नवरा, पमीचा नवरा, झिंगीचा नवरा, जाडीचा नवरा, डुबरीचा नवरा. आधीचे लोक संध्याकाळी घरी आल्यावर आधी हातपाय धुवायचे. आत्ताचे लोक आधी मोबाईल चार्जिंगला लावतात. कुणालाही पाय लावायचा नाही ही आमची संस्कृती असल्यामुळे आम्ही फुटबॉलमध्ये जगात सर्वात मागे आहोत. पण एकमेकांच्या तंगड्या खेचण्यात तरबेज असल्यामुळे कबड्डीमध्ये जगात 1 नंबरवर आहोत. काका. का रे गोट्या, आई कशी आहे? गोट्या. आई बरी आहे काका. दादा कसा आहे? गोट्या. दादा बरा आहे. काका. ताई कशी आहे? गोट्या. ताई बरी आहे. काका. आणि तू कसा आहेस? गोट्या.
काका मी पण बरा आहे. काका मग बाबा बरेच असतील ना? गोट्या नाही, बाबा एकच आहे. बाबा, पोरी मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस? मुलगी, काही नाही आई, बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन. आणखीन काय करणार? बाबा, योजना चांगल्या आहेत तुझ्या. बेटा, फक्त जे काय करशील ते योग्य क्रमाने कर म्हणजे झालं. बायको, काय हो इतक्या हळू आवाज कोणाशी बोलतायत? नवरा, बहिणीशी. बायको, अहो मग बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं? नवरा, अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय. पहिला मित्र 4 दिवस महाबळेश्वरला चाललोय रे. रस्त्यात बायकोला दरीत लोटून देणार आहे. दुसरा मित्र, सही माझी पण घेऊन जा. तिला दे ढकलून. पहिला मित्र, येताना टाकली तर चालेल का? एक मुलगा पावसात भिजत रस्त्यावरून जात असतो. एक मुलगी त्याला भिजताना बघते. त्या मुलीकडे छत्री असते. ती त्याला मुलाला छत्री द्यायला सांगते, पण तो मुलगा नकार देतो. तात्पर्य काही नाही, पोरगी खास नव्हती. एके दिवशी झंप्याच्या स्वप्नात देव येतो. झंप्या, देवा मला फार काही नको, फक्त एक बॅग भरून पैसे, एक नोकरी आणि एक मुलींनी भरलेली मोठी गाडी हवी आहे. देव तथास्तु. आज झंपेशराव एका मुलींच्या शाळेत बस कंडक्टर आहेत. मुलगी, मी 18 वर्षाचा आहे. आणि तू? मुलगी, मी पण 18 वर्षाची आहे. मुलगा, अगं चल मग, लाजतेस कशाला? मुलगी, कुठे? मुलगा, मतदान करायला ग वेडी. विचार बदला, देश बदलेल. काही मुलांचा कॉमन सेन्स 0 असतो. कसा? जेंट्स टॉयलेटमध्ये लिहून येतात, पल्लवी आय लव्ह यू. आता पल्लवी काय तिथे येणार आहे? जर घरात घुसताना वरांड्यात एखादी नाजूक लेडी चप्पल दिसली तर कोणताही माणूस डोक्यावरचे केस सावरल्याशिवाय आत जात नाही. संस्कार हो, आणखी काय. 10 वर्षाचा मुलगा आईला, आई जीएफ म्हणजे काय ग? आई, आता नाही कळणार तुला. तू जेव्हा मोठा होऊन चांगला मुलगा बनशील तेव्हा तुला पण एक मिळेल. मुलगा, आणि चांगला नाही बनलो तर? आई, तर मग भरपूर मिळतील. नवरा, राजा दशरथाला 3 राण्या होत्या. बायको, मग? नवरा, मी पण 2 लग्न करू शकतो अजून. बायको, विचार करा, द्रौपदीला पण 5 नवरे होते. नवरा, सॉरी, गंमत केली. काळोखी रात्र. मुलाने बाईक थांबवली, तिच्या हातात घेतला, तिच्या जवळ गेला. ती लाजली. तो म्हणाला, लाजू नकोस, धक्का मार. पेट्रोल संपले. तो तिला म्हणाला, क्या हुआ तेरा वादा? तो तिला म्हणाला, क्या हुआ तेरा वादा? ती म्हणाली, आता मी दुसरा पकडलाय, आजपासून तू माझा दादा. आपल्या गण्याने हलवाईचं दुकान टाकलं. एक फॉरेनर आला आणि विचारलं, व्हॉट इज धिस? गण्या, दही. फॉरेनर न समजून, व्हॉट इज दही? गण्या, मिल्क स्लीप ॲट नाईट अँड मॉर्निंग बिकम टाईट. 3 बाया यमलोकात पोहोचल्या. यमराजाने त्यांना एक प्रश्न विचारला, तुम्ही पहिलं चुंबन कधी घेतलं? पहिली बाई, लग्नाच्या आधी. यमराज, हिला नरकात घेऊन जा. दुसरी बाई, लग्नाच्या नंतर. यमराज, हिला स्वर्गात घेऊन जा. तिसरी बाई, ना लग्नाच्या आधी ना लग्नाच्या नंतर. यमराज, हिला माझ्या बेडरूममध्ये घेऊन जा. काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती. बायको, एकटीच आली असेल. नवरा, हो, तुला कसं माहीत? बायको, कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता. आज पण शाळा सोडल्याचा दाखला पाहिल्यावर जीव भरून
आनंद होतो, कारण त्यावर ठळक अक्षरात लिहिलं होतं, एक सोनेरी शब्द दिसतो, वर्तणूक चांगली. सासू, काय ग सटवे, तुला देवाने 2-2 चांगले डोळे दिले आहेत आणि तांदूळ निवडताना 2-4 बारीक दगड पण तुला दिसत नाही का? सूनबाई, सासूबाई, तुम्हाला 2 चांगले 32 दात दिले आहेत आणि काय तुम्ही 2-4 बारीक दगड नाही जाऊ शकत का? मास्तर पोरीला, तुला असा प्रश्न विचारतो की तुला उत्तरच आलंच पाहिजे. सांग, मोटरसायकल 13 माणसे कसे नेणार? पोरगं सोपं आहे, एक ड्रायव्हर आणि 2 छक्के. मास्तर कोमात, पोरगं जोमात. सह्याद्री चॅनेलवर हॅलो सखी कार्यक्रमात विसरलेला प्रश्न. मुलगी, माझं वय 18 वर्ष आहे, माझा रंग गोरा आहे, माझी त्वचा खूप मुलायम आहे आणि नाजूक आहे. मी रात्री काय लावून झोपू? डॉक्टरचा सल्ला, दाराची कडी लावा. आम्ही सैराट होण्या अगोदरच आई वडिलांच्या इच्छेनुसार लग्न केलं. त्यामुळेच आम्हाला आर्ची नाही तर मिरची मिळाली. सर्व अरेंज मॅरेज वडिलांवाल्यांना समर्पित. दांडिया खेळताना ज्यांच्याकडे कोणी बघत पण नसतं, त्या मुली पण परिहुमे गाणं लागल्यावर असं ॲटिट्यूड दाखवतात की आता पंख बाहेर येतील आणि हा उडतीलच. बायकोला थोबाडीत मारून नवरा म्हणाला, पुरुष तिलाच मारतो जिच्यावर तो प्रेम करतो. बायकोने 2 थोबाडीत 4 लाथा आणि 15-20 लाटण्याचे फटके मारून म्हणाली, तुम्ही काय समजता की माझं तुमच्यावर प्रेम नाही? मस्तानीचा डायलॉग, किस की तलवार पे सर रुकू बता दो मुझे. इश्क करना अगर खता है तो सजा दो मुझे. असे स्टेटस ठेवणाऱ्या पोरी घरच्यांनी पकडले की म्हणतात, पप्पा हाच माझ्या मागे लागला होता. आमचं पण राम येडं लागलं म्हणून परशासारखं विहिरीत उडी मारायला गेलं, पण पाय मोडल्यावर त्याला कळलं विहिरीत कोरडी होती आणि खाली आरची नव्हती, परशी होती. गर्ल, ओ फूलवाले भैया, केवढे को दिया है गुलाब? भैया 50 रुपये. गर्ल, इतना महंगा कैसे? भैया, माय लाईफ माय रूल्स, माय रोपटं माय फूल्स. आजचा सुविचार, उडत्या पाखरांना परतण्याची तमा नसावी, नजरेत सदा नवीन पोरगी असावी. लग्नाचं काय कधीही करता येईल, पण पोरगी पटवण्याची जिद्द कायम असावी.